मुंबई शहरातील 15 पर्यटन स्थळे. मित्रांनो, स्वप्नांचे शहर म्हणून ओळखली जाणारी मुंबई ही आपल्या भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखली जाते. तसेच 2008 मध्ये मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी असे देखील नाव देण्यात आले आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की महाराष्ट्राला तब्बल 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. मात्र यामध्ये एकट्या मुंबई शहराला 149 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. यावरून तुम्ही या शहराच्या सुंदरतेचा अंदाज लावू शकता. मुंबई या शहरामध्ये कित्येक धार्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत, ज्यांना भेट देण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणी येत असतात. अशातच आज आपण मुंबई शहरातील 15 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 15, छोटा काश्मीर पार्क. मुंबईतील सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक म्हणून छोटा काश्मीर पार्ककडे पाहिले जाते. मित्रांनो, मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी तुम्ही एक शांत ठिकाण शोधत असाल तर हा पार्क तुमच्यासाठी उत्तम ठिकाण ठरू शकेल. कारण इथे असणारा तलाव आणि तलावाच्या बाजूला असलेली शांतता मन अगदी प्रसन्न करून टाकते. मित्रांबरोबर आणि कुटुंबासमवेत तुम्ही या पार्कला भेट देऊ शकता. गोरेगाव रेल्वे स्थानकापासून हा पार्क मात्र 5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 14, हँगिंग गार्डन. हँगिंग गार्डन हे ठिकाण मुंबईमधील कमला नेहरू पार्कच्या अगदी जवळ आहे, ज्याला फिरोजशाह मेहता गार्डन म्हणूनही ओळखले जाते. हे उद्यान सुंदर झाडे, वनस्पती आणि फुलांनी भरलेले आहे, जे कुटुंब आणि मित्रांबरोबर भेट देण्यासाठी एक आदर्श ठिकाण ठरू शकेल. या गार्डनमध्ये आपल्याला नैसर्गिकरित्या प्राण्यांचा आकार असलेली झाडे पाहायला मिळतात. त्याचबरोबर हे गार्डन खास करून मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यानासाठी आदर्श ठिकाण आहे. सोमवार ते रविवार सकाळी 5 ते सायंकाळी 9 पर्यंत हे गार्डन खुले असते. नंबर 13, नेहरू तारांगण. नेहरू तारांगण हे मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जे नेहरू सायन्स सेंटरचा एक भाग आहे, ज्याची स्थापना इसवी सन 1977 मध्ये वरळी येथे करण्यात आली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ केंद्र विश्वाविषयी शिक्षण दिले जाते. नेहरू केंद्र संकुलनात विविध प्रदर्शने, दालन आणि सभागृह आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून नेहरू तारांगण हे ठिकाण मात्र 8 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 12, एसएल वर्ल्ड. एसएल वर्ल्ड हे ठिकाण मुंबईतील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे, जे मुंबई शहरातील मनोरंजक पार्क आहे. या वॉटर पार्कमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या साहसी राईडचा आनंद घेता येतो. हा पार्क दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत खुला असतो, जिथे प्रौढ व्यक्तींकरिता 900 ते 1200 रुपये इतकी फी आकारली जाते. दररोज अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या पार्कला भेट देण्यासाठी येत असतात. नंबर 11, क्रॉफर्ड मार्केट. क्रॉफर्ड मार्केट हे मुंबई शहरातील सर्वात गर्दीच्या ठिकाणांपैकी एक आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागून आहे. या ठिकाणी आपण कपडे, सौंदर्य प्रसाधने, घरगुती वस्तू, दागिने, स्टेशनरी, खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू खरेदी करू शकतो, कारण हे खूप मोठे मार्केट आहे. क्रॉफर्ड मार्केटला भेट दिल्याशिवाय मुंबईला भेट देणे अपूर्णच आहे. नंबर 10, आरबीआय मुद्रा संग्रहालय. आरबीआय मुद्रा संग्रहालय म्हणजेच आरबीआय मॉनिटरी म्युझियम हे मुंबईतील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. हे ठिकाण सांस्कृतिकदृष्ट्या जितके समृद्ध आहे, तितकेच ते ऐतिहासिकदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे. भारतीय चलनाच्या सध्या आणि इतिहासाशी संबंधित काही रोचक तथ्य या ठिकाणी आपल्याला जाणून घेता येतील. या ठिकाणी भारतातील सर्वात जुनी वस्तू विनिमय प्रणाली आहे, जिथे कागदाच्या पैशातून नाणी व स्टॉक मार्केटमधील घडामोडींना कव्हर केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून आरबीआय मुद्रा संग्रहालय हे ठिकाण मात्र 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 9, जहांगीर आर्ट गॅलरी. जहांगीर आर्ट गॅलरी ही मुंबईमध्ये काळा घोडा परिसरात प्रिन्स वेल्स म्युझियमच्या मागच्या बाजूला आहे, जी इसवी सन 1952 मध्ये बांधली गेली. जहांगीर आर्ट गॅलरीत एकूण 4 प्रदर्शन हॉल आहेत, ज्यामध्ये आपल्याला देशातील सर्वात जुने परवानाधारक प्राचीन वस्तू विक्रेत्यांद्वारे तयार केलेले आर्ट पाहायला मिळतात. जहांगीर आर्ट गॅलरीला सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत भेट देता येते. नंबर 8, ग्लोबल विपशाना पॅगोडा. मुंबईच्या गोराई येथील ग्लोबल विपशाना पॅगोडा हे ठिकाण पाहण्यासारखे आहे. हा पॅगोडा म्यानमारमधील श्वेडागन पॅगोडाचे प्रतिकृती आहे, ज्याची संपूर्ण रचना सोन्याच्या रंगात रंगवलेली आहे. याची स्थापना फेब्रुवारी 2009 मध्ये करण्यात आली आणि भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. येथील ध्यान मंडप हा जगातील सर्वात मोठा दगडी घुमट आहे, ज्याला खांबाचा आधार नाही. 325 फूट उंचीची ही रचना 30 मजली इमारती इतकी उंच आहे. दररोज कित्येक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. नंबर 7, मरीन ड्राईव्ह. मुंबई शहरातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये मरीन ड्राईव्ह या ठिकाणाचे नाव मोठ्या उत्सुकतेने घेतले जाते.
मरीन ड्राईव्ह हा मुंबईतील एक रस्ता आहे जो नरिमन पॉइंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटीमध्ये संपतो. तो अगदी समुद्रालगत असल्यामुळे अगदी सुंदर आणि आकर्षक दिसतो. मरीन ड्राईव्ह या ठिकाणाला क्वीन्स नेकलेस म्हणूनही ओळखले जाते, कारण या ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवे हे मोत्याप्रमाणे चमकतात. हे ठिकाण खास करून आराम करण्यासाठी आणि संध्याकाळच्या वेळेस काही रोमॅन्टिक क्षण घालवण्यासाठी अगदी उत्तम जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून मरीन ड्राईव्ह हे ठिकाण 2.5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 6 सिद्धिविनायक मंदिर. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे, जे दादर रेल्वे स्थानकाजवळ प्रभादेवी परिसरात आहे. हे मंदिर इसवी सन 1881 मध्ये बांधण्यात आले होते, जे भगवान गणेशाला समर्पित आहे. काळ्या पाषाणातील परमेश्वराची सुंदर मूर्ती मध्यभागी उभी आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला भगवान सिद्धी आणि रिद्धी यांच्या उगम अर्ध्या मूर्त्या आहेत. हे गणेश मंदिर जगभरातील अनेक भक्तांना आपल्याकडे आकर्षित करत असते, ज्या ठिकाणी भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. नंबर 5 हाजी अली. हाजी अली दर्गा ही मुंबईतील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे, जी समुद्राच्या मध्यभागी तरंगणारी आणि सर्व धर्माचे लोक भेट दिले जाणारे एक धार्मिक पर्यटन स्थळ आहे. ही दर्गा 19व्या शतकात बांधण्यात आली, ज्यात 15व्या शतकातील सुफी संत पीर हाजी अली शाह बुखारी यांची कबर आणि अवशेष आहेत. पांढऱ्या संगमरवरी दगडाने बनवलेली ही इमारत इंडो इस्लामिक स्थापत्य कलेचे सुंदर उदाहरण आहे. मुंबईमध्ये कुटुंबाबरोबर भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. या दर्गाला आपण दररोज सकाळी 5:30 ते सायंकाळी 10 पर्यंत भेट देऊ शकतो. छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून ही दर्गा मात्र 7 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 4 एलिफंटा लेणी. एलिफंटा लेणी हे ठिकाण मुंबईतील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. या लेण्या मुंबईत घारापुरी या लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या आहेत. एलिफंटा या लेणीला घारापुरी लेणी या नावानेही ओळखले जाते, जिला 1987 मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. एलिफंटा लेणी ही खास करून कोरीव काम आणि आकर्षक शिल्पकामासाठी प्रसिद्ध आहे. गेटवे ऑफ इंडिया पासून या लेण्या मात्र 11 किलोमीटर इतक्या अंतरावर आहेत. नंबर 3 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील एक उत्कृष्ट ठिकाण आहे, जे 104 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. हे उद्यान बोरिवली, पूर्व मुंबई या ठिकाणी स्थित आहे. या उद्यानाला मुंबई शहराचे फुफ्फुस असे म्हटले जाते, कारण हे शहर परिसरात असलेले जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानात आपल्याला बिबट्या, चारशंगी हरिण, काळवीट, सांबर, कोल्हा इत्यादी प्राणी आढळून येतात. तसेच इथे वनस्पतीच्या 1000 पेक्षा जास्त प्रजाती व सस्तन प्राण्याच्या 40 प्रजातीही आढळून येतात. छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे 29 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 2 जुहू बीच. मुंबईतील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणून जुहू बीचकडे पाहिले जाते, ज्या ठिकाणी बसून सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. जुहू बीच हे ठिकाण मुंबईतील सर्वात व्यस्त समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे, ज्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हा समुद्रकिनारा 6 किलोमीटर लांबीचा आहे, जिथे आपल्याला बनाना राईड्स, जेट स्की आणि बंपर राईड्स यासारख्या जलक्रीडा खेळ खेळता येतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून जुहू बीच हे ठिकाण मात्र 21 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 1 गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई शहरातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे, जिथे दररोज हजारो पर्यटकांची मोठी गर्दी असते. अरबी समुद्राच्या काठावर अपोलो बंदर वॉटरफ्रंटमधील एक भव्य रचना म्हणून याच्याकडे पाहिले जाते, जी शहराच्या वसाहतवादी भूतकाळाची साक्ष देते. गेटवे ऑफ इंडियावरून आपण विशाल समुद्राला बोटीतून भेट देऊ शकतो. तसेच जवळ असलेल्या ताज हॉटेललाही भेट देऊ शकतो. गेटवे ऑफ इंडियावरून पर्यटक बोट राईड, फेरी राईड आणि खाजगी यॉटचाही आनंद घेत असतात. तर मित्रांनो, आज आपण मुंबई शहरातील 15 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुमच्या मते मुंबईतील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ कोणते आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.